सर्वांना माझा नमस्कार। मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या वाचनात आलेले काही सुंदर विचार वाचून दाखवणार आहे। मित्रांनो, माझं हे वाचन तुम्हाला आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना नातेवाईकांना जरूर शेअर करा आणि माझं हे यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ही विनंती। या वाचनाबाबत तुम्हाला काही सांगायचे असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये जरूर लिहा। तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स वाचायला मला नक्की आवडेल। एक शेतकरी आपल्या गावामधून शहराच्या बाजारात लोणी विकण्यासाठी जायचा। एका दुकानदाराला त्याचे लोणी खूप आवडले। दुकानदाराने शेतकऱ्याला दररोज 1 किलो लोणी घेऊन ये असं सांगितलं। शेतकरी सुद्धा ते ऐकून खुश झाला। शेतकऱ्याने त्याच दुकानातून 1 किलो साखर आणि काही इतर वस्तूंची खरेदी केली। सामान घेऊन तो घरी आला। दुसऱ्या दिवसापासून शेतकरी दररोज त्या दुकानावर 1 किलो लोणी देऊ लागला। दुकानदारही दररोज शेतकऱ्याला लोण्याचे पैसे देत होता। काही दिवस असेच चालू राहिले। एका दिवशी दुकानदाराने शेतकऱ्याने दिलेल्या लोण्याचं वजन केलं तर ते 900 ग्रॅमच भरलं। दुकानदाराला खूप राग आला। पैसे 1 किलोचे घेतो आणि लोणी 900 ग्रॅमच देतो, हे दुकानदाराला अजिबात आवडले नाही। शेतकरी फसवणूक करीत आहे असा विचार त्याच्या मनात आला। दुसऱ्या दिवशी शेतकरी लोणी घेऊन दुकानात आल्यानंतर दुकानदाराने त्याच्या समोरच लोण्याचे वजन केले तर ते 900 ग्रॅमच भरले। आता मात्र दुकानदाराच्या क्रोधाचा पारा अधिकच वाढला। तो शेतकऱ्यावर ओरडून म्हणाला, तू मला धोका देत आहेस। शेतकरी म्हणाला, अहो भाऊ, माझ्याकडे वजन करण्यासाठी 1 किलोचे मापच नाही। तुमच्याकडून मी जी 1 किलोची साखर खरेदी केली होती त्याचे माप बनवूनच मी लोणी मोजून आणतो। शेतकऱ्याचे हे उत्तर ऐकून दुकानदाराची मान शरमेने खाली गेली, कारण तो स्वतःच चुकीचे काम करत होता। त्याच्या लक्षात आले की आपण जसे कर्म करतो तसेच फळ आपल्याला मिळते। या छोट्याशा कथेची शिकवण अशी आहे की आपण चुकीचे काम केल्यास आपल्याला त्याचे फळही तसेच मिळते, कारण शेवटी जैसी करणी वैसी भरणी। मी जगाला देईल तसे जग मला देईल ही भावना प्रत्येकाच्या मनात सतत असावी। सुगंध देणारी अगरबत्ती संपली की मागे फक्त राख उरते। त्या राखेला परत कधीच सुगंध येत नाही। तसंच मनुष्य देहात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत छान जगा, कारण जीवन खूप सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर बनवा। भूक लागली म्हणून भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही आणि पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही। म्हणजेच जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे। पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसापेक्षा आयुष्यभर प्रामाणिक राहून कमवलेली सोन्यासारखी माणसं हीच श्रीमंती आहे। अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात। नाती सुंदर व्हायला माणसांचे स्वभाव निर्मळ असावे लागतात। हर कोई सुख की चाबी ढूंढ रहा है, पर सवाल यह है कि सुख को ताला किसने लगाया है। मित्रांनो, असेच काही सुंदर विचार मी तुम्हासोबत अजूनही शेअर करू इच्छितो। कौतुकाचं तोंड कुठेही नसेल तरी तुमचं आत्मप्रेम तुमचं मन जिंकू शकतं। प्रत्येकाला इतरांकडून कौतुक, मान्यता आणि प्रेरणा हवी असते, पण आयुष्यात असे अनेक क्षण येतात जेव्हा कोणीही तुमच्या मेहनतीकडे पाहत नाही, कौतुक करत नाही। अशा वेळी आत्मप्रेम हाच तुमचा खरा आधार असतो। मानसशास्त्र सांगते की स्वतःबद्दल सकारात्मक भावना ठेवणाऱ्या व्यक्ती मानसिकदृष्ट्या अधिक स्थिर असतात। जेव्हा आपण स्वतःच्या प्रयत्नांची दखल घेतो
स्वतःचं मनोबल उंचावतो तेव्हा बाह्य मान्यतेची गरज कमी भासते. आत्मप्रेम म्हणजे आपल्या चुका मर्यादा समजूनही स्वतःला स्वीकारणं. इतरांनी कौतुक केलं नाही म्हणून आपण स्वतःवर नाराज होणं चुकीचं ठरतं. अशा वेळी आपण स्वतःचं मन सांभाळलं पाहिजे. म्हणून जरी कौतुकाचं तोंड कुठेही नसेल तरी तुम्ही स्वतःवर प्रेम करता, स्वतःला प्रोत्साहित करता, तर तुमचं मनही तुमचं होईल. हेच आत्मप्रेम तुम्हाला आतून खंबीर बनवतं. धन्यवाद. नमस्कार.